जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त आज मी तुम्हाला मला आवडलेला पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। मला आवडलेला पुस्तक म्हणजे एक होता कारवर, याचे लेखक आहे वीणा गावणकर। हे पुस्तक मला फार आवडला। त्यामध्ये मला हे कळालं की काळे माणसं व गोरे माणसं यामध्ये भेदभाव करू नये आणि काळे माणसं ही कमी नसतात आणि ते जे त्यांना इतकं कळायला पाहिजे की आपण पण माणूस आहो आणि आपल्याला पण हात पाय आहे, डोळे आहेत, त्या जेव्हा फक्त आपला रंग काळा आहे म्हणून आपण मागे सरकायचं नाही, हे मला त्यामध्ये कळालं। आणि हे होता कारवर हे पण एक काळे माणूस होते। त्यांनी खूप काही अभ्यास करून ते सायंटिस्ट झाले। त्यांनी खूप काही यांचा शोध लावला आणि मला हे कळालं की हे मला कळालं की ती किती छान होते आणि त्यांचा पुस्तक मला फार आवडला। आणि त्यामध्ये मला हे कळालं की त्या काळातली लोक काळ्या माणसांना जे आपण घराबाहेरचं काम करतो ते त्यांना करायला लावायचे व गोरे माणसं आरामाने बसायचे। आणि तेव्हा तो पण काळा माणूस होता, एक होता कारवर, आणि त्याला आई वडील नव्हते। त्यांनी त्यांच्या दुसऱ्या आई वडिलांना त्याला गोद घेतलं होतं। हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला तो पुस्तक फार आवडला। त्या पुस्तकामधून मला खूप काही नवीन गोष्टी कळाल्यात आणि पुस्तक किती भन्नाट असतो। आणि जेव्हा मी तो पुस्तक वाचत होते तेव्हा मला असं वाटत होतं की तो पुस्तक कधीच संपू नये, पण मला असं पण वाटत होतं की मला पुढचं पण नवीन गोष्टी दुसऱ्या पुस्तकातून शिकायचं आहे, असं मला त्या पुस्तकातून कळालं। आणि मला तो पुस्तक खूपच भन्नाट आहे आणि तुम्ही पण वाचा। आणि मला आज जागतिक पुस्तक दिन आहे म्हणून मला फार छान वाटतं।